आपलं संपलेलं राजकीय अस्तित्व टिकवण्याकरता काही इकडचे राजकीय पक्ष त्या इंटरनॅशनल कॉन्स्पिरसीमध्ये सामील झालेले आहेत आणि उद्धव मामूही त्याच्यामध्ये सामील झालेले आहेत। भारत तेरे तुकडे होंगे इंशाअल्लाह इंशाअल्लाह बोलणाऱ्या बरोबर आदित्य ठाकरे स्टेज शेअर करत होते। माणसाची 2052 ची स्थिती दाखवलेली आहे। त्यामध्ये भरत जाधव आहेत, जेलमध्ये दाखवलं जाते। मनसेकडून व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला आहे आणि सयाजी शिंदेंनी त्याचं समर्थन केलं। नाही, मी काही तो व्हिडिओ बघितला नाही आणि त्यामुळे अशा प्रकारची मराठी माणसाचा उपयोग आणि वापर करण्याचं काम हे करतायत। मी तुम्हाला सांगतो की मराठी माणसाला बदनाम करण्याचं काम हे करतायत। मराठी माणसाचं मन हे आभाळ इतकं मोठं आणि समुद्रा इतकं अथांग आहे। या महाराष्ट्रामध्ये, या मुंबई शहरामध्ये, या देशाच्या कानाकोपऱ्यातून, प्रत्येक प्रांतातून जे कोणी इथे येतात, मराठी भाषा बोलतात, मराठीचा सन्मान करतात, ते सर्वजण मराठी आहे असं मराठी माणूस समजतो। परंतु मराठी माणसाचं नाव बदनाम करण्याचं काम हे करतायत। मारामाऱ्या करणं, कुटाकुट्या करणं ही मराठी माणसाची संस्कृती नाही। मग ते टाळणारच ना, कारण आमच्याकडे पोस्टर आहे। 5 जानेवारी 2020 ला अँटी सीएए प्रोटेस्ट गेटवे ऑफ इंडियाला झाली होती। त्याच्यामध्ये उमर खालिद हे निमंत्रित होते, त्याच्यामध्ये आदित्य ठाकरे निमंत्रित होते। त्यावेळेच्या बातम्या आहेत, उद्धव ठाकरे अँड आदित्य ठाकरे अँड उमर खालिद टू शेअर स्टेज इन अँटी सीएए प्रोटेस्ट। आणि त्यामुळे भारत तेरे तुकडे होंगे इंशाअल्लाह इंशाअल्लाह बोलणाऱ्या बरोबर आदित्य ठाकरे स्टेज शेअर करत होते। याच उमर खालिदने 2018 साली सुद्धा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते, त्याला या मुंबईच्या धर्तीवरती पाय ठेवू दिलं नव्हतं। पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्याला त्या ठिकाणी कार्यक्रम करण्याची परवानगी मिळाली। आदित्य ठाकरेही त्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले आणि त्यामुळे उद्धव ठाकरे एका आंतरराष्ट्रीय कट कारस्थानाचा भाग आहे। काही आंतरराष्ट्रीय शहरांचा रंग बदलण्याचं कट कारस्थान आहे। त्यामध्ये इकडचे काही राजकीय पक्ष सामील आहेत। आपल्या मतांच्या लांगुलचालनाकरता, आपलं संपलेलं राजकीय अस्तित्व टिकवण्याकरता काही इकडचे राजकीय पक्ष त्या इंटरनॅशनल कॉन्स्पिरसीमध्ये सामील झालेले आहेत आणि उद्धव मामूही त्याच्यामध्ये सामील झालेले आहेत। उद्धव ठाकरेंनी असं म्हटलेलं आहे की आता मुख्यमंत्री काल बोलले की मुंबईचा महापौर हा मराठीच होणार, पण या ठिकाणी जेव्हा आमच्याबरोबर सत्तेत होते तेव्हा उपमहापौर हा त्यांनी कोणाला बनवला होता? उपमहापौर बनवलं होतं मोहन मिडबावकरांना, उपमहापौर बनवलं होतं शैलजाताई गिरकरांना। हे विसरले का? उद्धव ठाकरे हे सोयीने विसरलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना मी आठवण करून देऊ इच्छितो की मोहन मिडबावकर, शैलजा गिरकर हे उपमहापौर होते, उद्धव मामूजी।